जय श्रीराम. तर हा माझा पहिला व्हिडिओ आणि पहिला ब्लॉग आहे. तर तुम्ही हा शेवटपर्यंत पहा. आम्ही आज इस्कॉन टेम्पलला बारामतीमध्ये जाणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शिवसंगमात प्रवेश करणे म्हणजे साक्षात आध्यात्मिक जगतात प्रवेश करणे. होय हरिदास होय. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे अद्वैत आचार्य, तुम्ही असे कसे म्हणू शकता? एक आधा जीवात्मा कधीच भगवंत होऊ शकत नाही. आपण सर्वजण भगवंतांचे नित्य दास आहोत. जीवेरा स्वरूप होय. अरे रे 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 काय हा श्रीधर सारखा ओढत असतो दिवस रात्र. त्या देवाचं नाव घेतो, त्यांनाही झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही. अहो गेले हो गेले, अहो गेले हो गेले, आमच्या कानाचे पडदे पार फाटून गेले. अहो काय तो श्रीधर सारखा नुसता ओरडत असतो. वेडा कुठला तो. हिला चलवे, हिला चलवे. आम्ही बंगाली ब्राह्मण. हा श्रीधर त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि नुसतं ओरडत राहतो. रसगुल्ला नाही नाही. अरे याचं काहीतरी करा, झोपूनही देत नाही हो. नवदीपमध्ये केळीची पाने विकणारे हे खोलावीच्या श्रीधर. नगराच्या एका टोकाला अगदी साध्या झोपडीत राहणारे व आपल्या उपजीविकेकरता केळीच्या पानांचा व्यवसाय करणारे हे खोलावीच्या श्रीधर. केळीच्या पानांचा व्यवसाय किती नवदीप करतो. इथे तर अगदी प्रत्येकाच्याच घरामध्ये केळीची झाडं आहेत, भरपूर प्रमाणात. एवढेच नाही तर केळीच्या पानाच्या विक्रीतून जी काही कमाई होते त्यातील अर्धा हिस्सा ते गंगा नदीमध्ये भोग दाखविण्याकरता वापरतात व उर्वरित अर्ध्या हिस्सामध्ये ते आपली उपजीविका चालवतात. हीच तर असते विष्णू भक्तीची परीक्षा. परिस्थिती काहीही असो, वैष्णव आपले आचरण कधीच करत नाही. तर भक्तजन हो, हेच ते खोलावीच्या श्रीधर. पण अशा काही भक्तांचे मूल्य ढकलत जातात. आपल्याला गौरांग महाप्रभूंनी बोललेले आहे. त्वरित चला. भगवंतरी मला बोलवलं आहे. माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीला भगवंतांनी मला बोलवलं आहे. श्रीधर, ओम श्रीधर, गौरांग श्रीधर, गौरांग श्रीधर. केवळ यासाठीच नाही तर नित्य जन्मांपासून तू माझी आराधना केली आहे.
अगदी प्रेमाने असे भक्तिमय जीवन व्यतीत केले आहेस. तुझ्या या हातांनी बनविले अनेक पदार्थ मी आस्वादन केले आहे. तुला आठवतं का तुझ्याकडून पुन्हा केळीचे पाने खरेदी करण्यात आलेला आनंद मी अनुभवलो आहे. तुला आठवतं का तो बघ माधवाय केशवाय नमः हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः यादवाय माधवाय केशवाय नमः हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः यादवाय माधवाय केशवाय नमः गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गिरिधारी गोपीनाथ मदन मोहन गौरा 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 जय सच्चिदानंद गौरा हरि जय सच्चिदानंद गौरा हरि कलियुग पावन गौरा फक्त 8 कवडी. तुम्ही मला फसवताय काय? मी तुम्हाला निम्मेच पैसे देणार. अरे बालका, मी तुला फसवत नाहीये किंवा हे मूल्य जास्तही नाही. हवं तर इतरांना जाऊन विचार. तुला असं वाटतच असेल ना तर जा बघ दुसरा विक्रेता. जा त्याच्याकडे घे विकत. पण श्रीधर महाशय, तुमच्यासारखा चांगला विक्रेता मला कुठून भेटणार आहे? मी माझ्या नेहमीच्या दुकानदाराला सोडू शकत नाही. आता असे करा, योग्य मूल्य सांगा. केळीचे पानं, फुलं सर्व काही देऊन टाका मला. अरे वा गोड फुला दिवाळी एवढं गोड बोलतोय. पण नाही, मी एकदा मूल्य ठरवले की ठरवले. मी मूल्य बदलणार नाही. तुम्ही नित्यनेमाने काही वस्तू खरेदी करता, ते गंगेला अर्पण करता. मग माझ्यासाठी काही मूल्य कमी केले तर काय बिघडते? तुम्ही त्या गंगेची पूजा करता ना, त्या गंगेचा बिचारा काय आहे खरं तर मी हवं तर पूर्ण फुकट द्यायला तयार आहे. परंतु असे बोलू नका. हे गंगा माता, मला क्षमा कर. आता तरी माझा दोष नष्ट होईल ना. बरोबर. आता मी काही तुमचे देणे लागत नाही. अरे खूप कर पुढे घेऊन चालल्याची केळीची पानं. तुम्ही ते बोललेले नाही घेऊन जा. नाही मूल्य दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. ते इकडे ये. अरे नाही ते इकडे मूल्य दिल्याशिवाय नाही. सोड मला तू सोड. तुम्ही माझ्या हातातून वस्तू ओढून घेता. इतक्या दिवसात हे देखील करू शकले नाही की मी कोण आहे. अरे लबाडा, कोण आहेस रे तू? सांग बरं. माहिती आहे का मी कोण आहे? सांग ना कोण आहेस तू? मी जाणतो. तुम्ही खूप चतुर आहात. केळीचे पानं विकून पण धनसंपत्ती गोळा केली आहे तुम्ही. एक दिवशी मी तुमचे गुपित उघडे करणार आहे. तुमचा खजिना अखिल जगताला प्रदर्शित करणार आहे. पण काही
गोड बालक निमाई. हरी 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 भगाय नमः कृष्ण यादवाय नमः यादवाय माधवाय केशवाय नमः हरी. जय सच्चिदानंद गौर हरि. जय सच्चिदानंद